उद्धव ठाकरे आजच्या दौऱ्याची सुरुवात लातूरमधून करणार आहेत। शेती नुकसानाची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे बांधावर येणार आहेत। लातूरच्या तांदूळवाडीमध्ये ते शेतकऱ्यांची भेट घेतील आणि त्याआधी एबीपी माझानं इथल्या नुकसानाचा आढावा घेतला। वृद्ध शेतकरी दाम्पत्य दिगंबर पवार आणि त्यांच्या पत्नींची व्यथा समजून घेतली। 12 एकर शेती, घरात 20 माणसं, सोयाबीन पीक हातचं गेलेलं, समोर दिवाळीचा सण, आता आम्ही काय खावं आणि लोकांना काय द्यावं असा प्रश्न या वृद्ध दाम्पत्याला पडलाय। सरकारने तात्काळ भरीव मदत करावी अशी मागणी या शेतकरी कुटुंबाने केली आहे। आज उद्धव ठाकरे लातूर जिल्ह्यातल्या ज्या गावात येणार आहेत त्याच सोयाबीन शेताच्या पाहणी करणार आहेत। तिथल्या कुटुंबाशी आपण संवाद साधतोय। मावशी, तुमचं नाव काय आणि किती शेती आहे? 12 एकर शेत आहे, काही राहिलं नाही। 12 एकर मधलं काही सुद्धा नाही, उगवून गेलं। नावची नाव महिना झालं घरात आहो आम्ही। दररोजात सुद्धा पाणी आहे, आमच्या शेतात पाणी आहे। जनावराला हिंडवाय ना, खायला ना, डबा ठोकून राहिला रानात आम्ही। दुनियाचं पाणी आहे आमच्या घरापुढी, आम्ही कसं राहायचं? आम्हाला पगार नाही, पैसा नाही, हात नाही। दोन नातेवाचे लग्न जमले तर आम्ही कसं करायचं? आता मरायचं का राहायचं? आम्ही कधीच पाऊस असा बघितला नव्हता। 1.5 महिना दिवस झाला आज पाऊस लागून, ते आता आम्हाला बाहेर देखील निघाय नाही गेलं पावसात। एवढा शेतात डबा मारून बसला, मांड्या इतकं पाणी आहे त्याच्यामध्ये। आता करायचं काय आम्ही? आम्हाला साहेबांनी, कुणाचे का साहेब असं आम्हाला मदत करावी। मदत म्हणजे 50,000 रुपये एकर करावी, आमचं म्हणणं आहे। आम्ही करायचं काय आता त्याला? आम्हाला 50,000 तर दे एकरी, तर आमचा काहीतरी निर्वास होईल, नाहीतर होत नाही आमचा निर्वास। आमचं लोकांचं आधीच ऋण झालेला, ट्रॅक्टरनं, पेरण्यानं, बियाचं, खताचं, दुनियाचं ऋण झालंय। आम्हाला तोडा देतं लोक, आम्ही कशाने द्यायचं? आता आम्ही सोयाबीनच्या जीवावर काढलं होतं, आता कशाने द्यायचं? आम्ही काय करायचं काय? आता पीक शेतात आहे, पुढचं भागवायचं कसं? कुटुंबाचा उदरनिर्वाह कसायचा? अशा अनेक प्रश्न आहेत। नेते येत आहेत, पंचनामे होतील, मात्र तात्काळ मदत मिळावी, आता हीच मागणी शेतकऱ्यातून जोर धरतीये। आप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, लातूर।